नमस्कार मित्रांनो, पुढील आठवड्यामध्ये RTEचे ॲडमिशन चालू होणार आहे। त्या बाबतीत नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये 2024-25 या वर्षात वयाची अट किती असणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि खाजगी शाळेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती पाहून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत एक परिपत्रक आलेलं आहे। हे परिपत्रक दिनांक 3/4/2024 आहे। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना आहे। दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करता RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे आणि ते पुढील आठवड्यापासून चालू होणार आहेत। मित्रांनो, वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असणार आहेत। एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची, शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा, शासकीय शाळा निवडता येईल। जर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार आहे। अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा नसेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश प्राधान्यक्रमाने होतील। RTE 25% प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया। निवासी पुराव्याकरता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी किंवा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एखादी पुरावा चालतो। भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकाकरता भाडे करार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा लागणार आहे आणि भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असायला हवा। त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असायला हवा। जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडणार आहेत त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल। ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नाही असे जर आढळून आले तर त्या पालकाविरुद्ध कारवाई होईल आणि बालकाचा प्रवेश हा रद्द करण्यात येईल। त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र पुरावा म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट पुरावा द्यावा लागतो आणि उत्पन्नाचा दाखला, जर तुम्ही ओपनमधून असाल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला हवा आहे। प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा। जसे सन 2024-25 मध्ये प्रवेश घेताना पालकाचे सन 2022-23 किंवा 23-24 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरता ग्राह्य धरण्यात येतो। आणि दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा असायला हवा आहे। जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेले प्रमाणपत्र दिव्यांग मुलांसाठी आवश्यक आहे।
ज्या बालकांनी यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास त्या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे आढळल्यास अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील. मित्रांनो, वयाची अट काय आहे आपण ती पाहून घेऊया. प्ले ग्रुप म्हणजेच नर्सरीसाठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 मध्ये 3 वर्ष असायला पाहिजे. म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे. ज्युनियर KG साठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 हे 4 वर्ष म्हणजेच 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे. सिनियर KG साठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत 5 वर्ष असायला पाहिजे. म्हणजे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे. आणि इयत्ता पहिलीसाठी 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 म्हणजे 6 वर्ष 7 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढी असायला पाहिजे. पालकासाठी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर वेळोवेळी जाऊन दिलेल्या सूचनांचे अवलोकन पालन करावे. तर मित्रांनो, ही RTE 25% ॲडमिशनची माहिती होती. धन्यवाद मित्रांनो.